हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे अगदी अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 5 आणि बघा मी उठली, बाकी सगळे झोपलेलेच आहेत. आणि हे आमचे लवबर्ड आहेत ना, जेव्हा तुम्ही रात्रीला जाग येईल, जेव्हा कधी तुम्हाला जाग येईल तेव्हा ते आवाजच करत राहतात आणि एकदम म्हणजे असे झोपतात की नाही माहीत नाही. जेव्हा बघेल तेव्हा त्यांचं चालूच असते. माझी इथे अंघोळ झाली, देवपूजा झाली, घरातून झाडू लावून फरशी पुसून झाली. फरशी वगैरे पुसायचं असेल तर मी सकाळीच फरशी पुसते. नंतर कंटाळा सुद्धा येतो आणि ही एक माझी सवय आहे की मी लवकर फरशी पुसते सकाळी. देवपूजा झाली, इथून पुढे घरातील कामं, कारण घरातली कामं सगळी पडलेली आहेत तशी ती सगळी कामं करून घ्यायची. बाकी सगळे झोपलेलेच आहेत आणि मी केलं आता स्वयंपाकाला सुरुवात. तर आज मी फ्लावर बटाट्याची भाजी करणार आहे. भात, चपाती आणि फ्लावर बटाट्याची भाजी. आता कसं सारखं सारखं फ्लावर बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा सुद्धा येतो, तर आज मी फ्लावर बटाटा तेलातच फ्राय केला आणि त्याची भाजी केली. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जरा केलं तर जेवणाला चव सुद्धा वेगळी येते. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी रुद्रांश उठला नसेल तर त्याला उठवते. मग त्याचं अंघोळ पाणी सगळं आवरणं असते. तर त्याच्या उठायच्या आधीच माझी घरातली सगळी सगळी कामं झाली पाहिजे आणि होतातच, नाहीतर मग त्याच्यामध्येच अर्धा एक तास जातो. रुद्रांश शाळेत गेला की मग उरली सुरली जी माझी बाकीची कामं असतील ती कामं करून घेते. तर आता वेळ झाली बघा दुपारची, तर दुपारी मी आता दळण करून घेते. गव्हाचं पीठ संपलं होतं, गहू नीट करायचे होते तर ते करून घेते. आता इतक्यात तर आम्ही गावी गेली होती, त्याच्यामुळे जरा समोर पुढे ढकलला गेला पीठ, नाही तर पीठ कधीचा संपला होता. आणि आता कसं रुद्रांश शाळेत जातो ना, तर कंपल्सरी चपात्या कराव्याच लागतात आणि रुद्रांशला चपातीशिवाय होत नाही. आम्ही एक वाट्याचा भात खाऊन घेणार, पण त्याला चपाती पाहिजे रोज. खूप दिवसापासून आणलेले गहू होते, नाहीतर गहू कधीचे संपले असते. कारण कंबर वगैरे माझी दुखत होती, कंबरदुखीचा मला त्रास आहे. तर मी 2 महिने तर आता दळण नीट केलाच नव्हता, नुसतं पॅकेट घेऊन आणत होते 5 किलोचे. तर त्याच्याच चपात्या खात होतो. पण ते आपण विकत आणतो ना पीठ, त्याचे चपात्या एवढे टेस्टी नाही लागत. एकदा आणलेलं होतं आशीर्वादचे बरे लागले, पण एक आता आणलं होतं ना वेगळ्या पॅकेट होता, त्याचे चपात्या अजिबात बरे लागत नव्हते. आता पण दुखते, मला कंबरदुखीचा त्रास आहे, दुखते कंबर. पण म्हटलं आता घरचे गहू आहेत ते किती दिवस ठेवायचे, म्हणून घरचे गहू नीट करून घेते. हा ब्लॉग रविवारचा आहे, तर रविवार बाजार असते आणि बाजाराला जाते त्यावेळेस मग मी जाता जाता दळण ठेवते आणि यायच्या वेळेस मग दळणाचं जे दळण झालेलं डब्बा असते ते पिठाचा डब्बा घेऊन येते. नाहीतर बरीच लांब अशी गिरणी आहे, सारखं जायला मग तिकडे असा कंटाळा येतो. तर संध्याकाळचे 4-5 वाजले आहेत आणि संध्याकाळच्या कामाला सुरुवात. तर आई बसल्या आहेत, मिरच्यांच्या देठात खुडत आहेत, त्यांच्या वाडीतलीच मिरच्या आहेत. तर मी सुद्धा बसली, थोडंसं आपलं टाइमपास, इकड तिकडच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि मी गावाला गेली होती तर त्याच विचारता आहेत की कसं झालं, काय झालं, माझ्या मोठ्या आईचा मुलगा वारला, तर त्यांच्याच गप्पा गोष्टी चालू आहेत सांगणं. कारण ना कधी कधी असं तरुण मुलगा वारला ना तर इतकं मनाला वाईट वाटतं की काय सांगायला पाहिजे. पावसाचं वातावरण आहे 4-5 दिवसापासून, वातावरण पण बरोबर नाही आणि आता खरं सांगू तर थोडंसं असं मन बरं नाही आहे, उदास आहे. माझ्या सख्ख्या मोठ्या आईचा मुलगा वारला आणि अगदीच असा तरुण होता. एकुलता एक मुलगा वारला, तरुण मुलगा वारला म्हणजे त्या आई वडिलांना पण बरं नाही वाटत आणि जे नातेवाईक ऐकणारे गावातील लोक असतात त्यांना सुद्धा बरं नाही वाटत. कारण एकुलता एक मुलगा होता, जरी एक असला किंवा कितीही असू दे, पण तरुण मुलगा वारणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. एकदम दुःख होतं माणसाला. आणि बघा आता वातावरण कसं आहे आमच्याकडे. तब्येत बरी नव्हती त्याची, तर ते बघायला नुसतं गेलो होतो आम्ही, आई, मी आणि माझी मावशी, मावशीच्या मुली वगैरे, आम्ही सगळे एका दमातच गेलो होतो त्याला भेटायला. आणि दुसऱ्या दिवशी आली मी गावी, आईच्या गावी आली आणि इकडे सुद्धा येणार होती आपल्या रूमवरती, कारण माझी आईचं गाव इथून 3 तासाच्या तरी रन आहे. तर गावी येणार होती, तर त्याची तब्येत जरा जास्तच खालावली, तर मी काही आली नाही. तर तेच बरं झालं, नाही तर आल्या पावली मला लगेच माघारी जावं लागलं असतं. बसल्या बसल्या रात्रीच्या भाजीसाठी किंवा उद्या वगैरे बनवता येईल याच्यासाठी गवार निवडून ठेवली. संध्याकाळची दिवाबत्ती झाली बघा. मी तुळशीचं झाड लावलं, ते मागच्या साईडला खिडकीवर ठेवलं. आता बरं झालं की तुळशीला दिवा लावायला, नाहीतर माझी तुळस नव्हती ना तर दिवा रोज लावत नव्हतो, तर वेगळंच वाटत होतं. संध्याकाळच्या वेळेस जाऊन किराणा आणला, तर किराणा ठेवायलाच आहे मी, अजून बराच वेळ आहे कारण स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली. तर मी म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते, नंतर किराणा ठेवते. तर उरलेला बराचसा भात होता, सकाळी मी
पाणी घालून ठेवलं होतं भातामध्ये, संध्याकाळी भाकरी करणार म्हणून. तर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला भात. त्याच्यानंतर असं हाताने बारीक करून घ्यायचं, जेणेकरून की थोडंसं असं पिठासारखं होणार. एकदम मॅश करून घ्यायचं, त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आणि मस्त भाकरी थापून घ्यायच्या. भाकरी खूप छान वाटतात, चविष्ट वाटतात. आणि मी अंड्याची करी बनवली, तर अंडा करी सोबत भाकरी खूप छान असा जेवणाचा बेत आहे. आज भरला महिन्याचा किराणा. पूर्णपणे महिन्याचा किराणा नव्हता संपला, पण काही काही वस्तू संपल्या होत्या, 1-2 वस्तू ज्या आणायच्या होत्या. आणि माझं नेहमी असंच असते, मी थोडंफार किराणा ठेवते, म्हणजे उरलेला असेल त्यावेळेसच भरून घेते. कारण सगळा किराणा संपला तर एक एक वस्तू आणायला ते योग्य वाटत नाही. तर थोडे शिल्लक असतील त्यावेळेसच मी किराणा भरून घेते. आणि किराण्याची वहीच केलेली आहे माझी सेपरेट. म्हणजे कधी काय होतं, एखादी वस्तू विसरली तर त्या मागच्या लिस्टमधून बघून घ्यायचं की आपण हे भरलं की नाही, ते भरलं की नाही, किंवा हे नाव लिस्टमध्ये आलं की नाही. तर अशा वह्या केल्या ना, तर केव्हाही सोप्या जातात आपल्याला. म्हणजे प्रत्येक गृहिणीने तर किराणासाठी वही केलीच पाहिजे. ह्या महिन्यामध्ये किराणा जास्त प्रमाणामध्ये भरावा लागला, कारण आता उन्हाळी वाळवण वगैरे आपल्याला बनवायचं आहे. तर साबुदाणा मी 2 किलो भरला. उडदाची डाळ, लाखोरीची डाळ 1-1 किलो भरली. म्हणजे वड्या टाकायला आमच्याकडे उडदाची डाळ आणि लाखोरीची डाळ मिळूनच 2 डाळी मिक्स करून वड्या बनवले जातात. मुगाची डाळ पण भरली. परत अर्धा किलो बिनसालीची, म्हणजे डोसे, आप्पे, डोसे, इडल्या बनवायला ती एक उडदाची डाळ, तुरीची डाळ हे भरलं. परत माझा निरमा संपला होता, तर फेना निरमा घेतला 5 किलोचा. त्याच्यामध्ये डब्बा पण बसला. तर तो डब्बा आपल्याला काही ठेवायला होतो आणि चांगलं जाडजूड असते, चांगलं असते. तर ते घेते मी नेहमी, तसंच घेऊन टाकते 5 किलो एकादमात. यावेळेस मी इंदुलेखा शॅम्पू आणलेला आहे. कधीच ट्राय नाही केला, पण बघू आता ट्राय करून. महिन्याची 3 किलो साखर, तसं तर 3 किलोला जास्तच लागते, पण मी 3 किलोची भरते, कमी जास्तला मग नंतर आणते. वाटाणा अर्धा किलो. परत तिळाचं तेल घेतलेलं आहे दिवा लावायला. हे 1 लिटरच्या तिळाचं तेल घेतलं ना दिवा लावायला, तर काही दिवस तरी चांगलं पुरतं, म्हणजे चांगलं परवडते. आणि सेपरेट आपलं दिवा लावायचं तेल असते, तर मी हे तिळाचं तेलच घेऊन टाकते दिवा लावायला, ते चांगलं पडते मला. आणि रुद्रांशच्या तर किती खाऊ असते मॅगी. मॅगी एक असते, इपी मॅगी एक असते. इपी मॅगी आहे ना, तो बनवून खात नाही, तो कच्चे खातो. मीच बनवून खाते. परत ह्यावेळेस त्याचे बिस्किट चेंज झाले. नेहमी पतंजली घेत असतो, पण ह्यावेळेस त्याने मॅरीगोल्ड घेतले आणि हॅपी घेतले. तर असे काही काहीची वस्तू खातो तो, असे सगळ्या वस्तू खात नाही. मग त्याला जे पाहिजे तेच आणतो आम्ही किराणामध्ये. आणि किराणामध्ये हा चॉकलेटचा एक पुडा आणतो आम्ही. तर एक एक काढून द्यायचे त्याला, जर आठवण आली तेव्हा हे चॉकलेट काढून द्यायचे. आणि हे पल्स चॉकलेट त्याला फार आवडते. महिन्याच्या साबणी मी 6 भरते. भांडे घासायची एक्सपर्ट, रिन आणि आंघोळीची डेटॉल, हे 6 भरते. आम्हाला महिन्याभर जातो. काजू, बदाम, मनुका. मनुका रुद्रांश जास्त खातो म्हणून मी पावभर मनुका आणते. काजू, बदाम हे आणते मी 100-100 ग्राम, किंवा कधी कधी त्याहून जास्त आणते. पाव किलो शेंगदाणे आणते. शेंगदाण्याचा एवढा वापर नसते आमच्याकडे. पोहे वगैरे चिवडा बनवला त्याच वेळेस शेंगदाणे आम्ही वापरतो. जाडे पोहे आम्हाला महिन्याला 2 किलो लागतात. यांना रोज दिलं ना नाश्त्यामध्ये पोहे, तर यांना कंटाळा येत नाही. पोहे आणि उपीट खायचा अजिबात कंटाळा येत नाही. तर मी रवा पण 1 किलो आणते आणि पोहे 2 किलो आणते. त्याचप्रमाणे ना मच्छर अगरबत्ती पण मस्ट आहे. तर मी मच्छर अगरबत्ती महिन्याचे 3-4 पॅकेट घेऊन घेते. आणि ह्यावेळेस किराणामध्ये एक्स्ट्रा एक वस्तू आणली, म्हणजेच तो जाडा मीठ. तर जाडा मीठ कधी कधी आता फरशी वगैरे पुसायला आपल्याला लागतोच. मीठ टाकून फरशी पुसणं चांगलं असते. टॉयलेट, बाथरूम क्लीनर ह्याचं तर महिन्याचाच खर्च लागतो. आता आमच्या 2 रूममध्ये राहत होतो त्यावेळेस एकदम साधी फ्लोरिंग होती, त्याच्यामुळे काही वाटत नव्हतं. पण इथे टाईल्स लावली आहे, तर बाथरूम क्लीनर पण लागतो. आता हार्पिक तर आपण आणतोच महिन्याला, पण आता एक्स्ट्राचं बाथरूम क्लीनर सुद्धा लागतो. आणि ते सारखं घासत राहावं लागतं. एकतर किरायाने राहतो ना, अशा वेळेस टाईल्स असू नये असं मला वाटते. खायचं तेल पण संपलं होतं, ते सुद्धा आणायचं होतं. तर खायचं तेल मी 1 लिटर 2 लिटर असं कधीच आणत नाही. एकदाचं पिंप आणून घ्यायचं, म्हणजे 3 महिने आपल्याला इझिली पुरतो. काही महिन्याचे 1-2 दिवस, 4-5 दिवस आपण गावाला वगैरे जातो, त्याच्यामुळे ते आम्हाला 3 महिने तरी खायचं तेल पुरतो. आणि जे डाळी वगैरे आहेत ते ह्या डब्यात ठेवते, आणि खायचं जे सामान आहे ते त्या डब्यात ठेवते. काजू, बदाम, मनुका, डाळी हे सगळे मी आपापल्या डब्यात ठेवते. जिरं वगैरे आपापल्या डब्यात ठेवते. बाकीचं जे एक्स्ट्राचं असेल ते सगळं एकत्र ठेवते. म्हणजे जसे जसं संपलं तसं तसं मग डब्यामध्ये टाकायचं. याच्याने काय होते, आपल्याला बाहेर पण दिसत नाही वस्तू, आणि डबे जरा मोठे आहेत तर बराच असं सामान मावतो माझा.
सामानाच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत ना, थोडंसं जरी सामान लिहिलं तरी पैसे भरपूर लागतात आजच्या काळामध्ये. आणि मुलांच्या खायच्या वस्तू सगळ्यात जास्त असतात. काजू बदाम मनुका हे जरी घेतलं, दिसायला जरी थोडे थोडे वाटले तरी पैसे भरपूर असतात त्याच्या मागे. आणि बसल्या बसल्या रुद्रांश तिथे दुकानात सामान घेईपर्यंत 2-4 चॉकलेट खाऊनच घेतो. बरेच असे डोळ्याच्या समोर त्याच्या चॉकलेट दिसतात आणि मग काय मुलांना कुठे कंट्रोल होतो. मग घेऊन द्या, मग तिथेच खाणार, परत घरी येऊन पण खाणार. तरी मी असे बाकीचे चॉकलेट वगैरे मी भरत नाही, फक्त ते पल्सची चॉकलेट भरते. म्हणजे आम्ही पण खातो आणि तो पण खातो, नुसता तोच खातो असातला भाग नाहीये, आम्ही सुद्धा खातो. किराणा सामान आणायला गेलं तिकडूनच पार्सल आणल्या होत्या पाणीपुरी, तर पाणीपुरी खाल्ल्या, चहा वगैरे पिला. त्याच्यानंतर आधी स्वयंपाक केला, त्याच्यानंतर जे किराणा आहे जिथल्या तिथे ते सगळं ठेवून दिलं. म्हणजे स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालीच होती. आणि कसं रुद्रांश असं मसाल्याची भाजी असेल ना तर रुद्रांश छान जेवतो, तर त्याच्या घाईने आधी स्वयंपाक करून घेतला. म्हटलं नंतर आरामात मी किराणा ठेवेन. डाळीच्या वड्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या आहेत, म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण होणार ह्या डाळीच्या वड्यांना. तर उन्हात सुकवली होती. असा होता आजचा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का? आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला फुल वॉच करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ.